तर फायनली आजच्या दिवसापासून आमचा प्रवास चालू होता कारला यात्रा 2026 आमच्या मानाच्या पालखीचा. आमच्या पनवेल सरांकडची कोणती मजा येणार नाही. दिसला तर कसं वाटतं मग कारल्याला? चांगला वाटतं. घर नाही आहे का कारल्याला आलो आपण, आपला मान आहे यावरती. पनवेल कोळीवाडा जल्लोष. तिथे या आज रात्री काय भूल धमाल ना मग कोणाचा कॅमेरा सरगा ग्रुप काय वेगळ्या अंदाज मध्ये बघायला भेटेल ना. मित्रांनो गावात सगळी तयारी चालूच आहे. पूर्ण राडा काय बोलतो 2 बोकड आले बघा समोरशी, 2 बोकड आले बघा समोरशी, 2 बोकड आले बघा. तर मित्रांनो आपली फुल तयारी चालू आहे आता. आणि आता आपल्या इथं सालेशी आलं मांग पट्टीवरती इथं तेवली. आणि वसा का काय घेतलास? जमले दादा झाली का तयारी? एक बॉक्स वसा देवता का बोलते, एक बॉक्स डायरेक्ट लोणाला डिलिव्हरी होणार आहे. अरुण भाई दाखव काय काय घेतलास? अच्छा गावात गेला अरुण भाई म्हणजे फुल शो आहे अरुण भाईचे. ए कैसा बघ ए भाई कैसा दाखव. इथनं झाले का नाही तयारी? कुठे टेम्पो? दुर्गे तयारी झाली का ना भाई? हा बरोबर आहे. आणि आमचा गावात रोहित शर्मा 45 आयला विराट आणलाय. मित्रांनो बघा टेम्पो लागले सगळे इथे. ओमकार झाली का तयारी? बरोबर टेम्पो लागले तिथे अजून चालू आहे मित्रांनो तयारी. आता ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. अजून आता गावात जाणार होता पण दादा आता कसा आपला प्रोग्राम असेल म्हणजे आज सोमवार आणि उद्यापर्यंत सगळे आपल्या गाव मला वाटतं खाली होईल ना दादा? हो हो, आज रात्री पूर्ण गाव खाली होणार आणि सकाळपर्यंत तर नक्कीच पूर्णच खाली होणार. हां आणि मग उद्या आपले माहेर घरची पालखी. हो संध्याकाळी 7 वाजता. माहेर घरचं पालखीचं कसं प्लॅनिंग काय केलं दादा? काही वेगळं यावर्षी सस्पेन्स आहे. उद्याच दाखवून ट्रेलर नक्की. हां मित्रांनो ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. फोटो पण काढा बघा मित्रांनो सगळे टेम्पो लागले समोर. किरण दादा समोर बॅनर पण लावला नव्हता. काय बोलतोय? 1 man आर्मी पनवेल कोळीवाडा. 1 man शो. 1 man आर्मी पनवेल कोळीवाडा. हा मित्रांनो आपल्या सन्यासांचा बिराड आहे इथं. काकी निघल्या का? झाला तयारी? हो हे बाय हे बघ हे बघ हे जायवल आहे केस आहे हे बघ टाकलो चालायचं म्हटलं. तर मित्रांनो आता आपण आलोय आपल्या मंदिरामध्ये. हा तशीच राहा. थांबा हो मित्रांनो सगळे निघाले आता टेम्पो आमचे बरेच. आणि आता इथं
जोमा त्यांचा परिवार आहे पूर्ण. जोमा काय मग यावर्षी मजा आहे का नाही? फुल जोश मध्ये एन्जॉय. जोमास म्हणाले सगळ्यात पहिले तुमचा टेम्पो चाललाय. नाही अगोदर 2-3 टेम्पो गेलेत का दोन? हा. अरुण बोलू ना नादी नाडू नको. आता बघा बिड्डा आज हा सोमवार आहे ना. आज बैरू आयचा का सगळा माप असेल. हे मला ऐका रे ऐका रे. आई माऊलीचा दो दो. बैरू देवाचा. बरं दादा झाली का तयारी? ही पट्टी नाचते मित्रांनो बघितलं तुम्ही आपल्या ब्लॉग मध्ये. बाय ऐकर काय चालली काय तू? ऐकते का बोबडे? काकी झाली तयारी सगळी मित्रांनो. आपल्या काकी एंटरटेनमेंट. काकी ऐका ना. अर्धा गाव गेला तिथं. जेवण बनवून घेतलं की तिथं बनवून घेतलंय. जेवण डायरेक्ट नाचायला मोकलं. हे ब्लॉग दिसलं नरतात तर पाय पडतात. Next day, the next day, the next day. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये कोहली रॉक्स ब्लॉग. तर फायनली आजच्या दिवसापासून आमचा प्रवास चालू होतो आहे. कारला यात्रा 2026 आमच्या मानाच्या पालखीचा. आणि आता आलो आहे मी आमच्या मंदिराजवळ. असं मंदिर मागं. आदित्य मजा येणार आहे यावर्षी? मग काय तर मग आता आईच्या जरीमध्ये आईच्या पाया पडायला आलो आहे आपण. या आदित्य तर जरी मारी माते की चालू आहे. तर मित्रांनो आता आलो आहे आपण आईचं दर्शन वगैरे घेऊन आपल्या. आणि आता आपण प्रवासाला सुरुवात करतोय आपल्या. अमृत दादा मग आपलं कसं काय आता आपण किती वाजता निघायचं आहे? आणि आपलं आम्हाला वाटतं पूर्ण गाव गेलं ना. पूर्ण गाव खाली झालेलं आहे आपलं. आणि आता आपली गाडी निघेल. आता फक्त 5 मिनिटं अशोक काका येतोय ते बसल्यानंतर आपण निघू. आता आपण अंकुशाच्या गाडीत जाणार आहोत मित्रांनो. आणि आपल्यासोबत आता अंकुश दादा पण आहे. अंकुश दादा कसं वाटतंय मग यावर्षी आपला यंदाचा मान आपला आहे 2026च्या मानाच्या पालखीचा. आणि मग कशा प्रकारचा म्हणजे कशा प्रकारचा जल्लोष असेल? आणि आज काय नवीन आहे स्पेशल? आज स्पेशल आता गेल्यावर समजेल काय स्पेशल. ट्रस्ट वगैरे लावले पोरांनी. हो बघ मस्त. लाइटिंग वगैरे काल रात्री पोरं सगळे गेलेली होती. हो हो आणि आता आपण निघणार होतो ना आता लगेच. हो लगेच लिखणार आपण आता. अच्छा नक्की मित्रांनो कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये. तुम्हाला मजा येणार आहे. आणि आमचं मला वाटते पूर्ण 90% 95% गाव खाली झालं आहे. पुन्हा 90% गाव ते जाऊन बसलं आहे. आता काय थोडंफार 3-4 टेम्पो राहिलं ते निघतील. आता 3-4 टेम्पो राहिले ते निघतील. आणि बघा हे थोडे फटाके पण राहिले नाही मित्रांनो. गाडी सोडलं पण फुलं आणखी इथं जो पुढे मित्रांनो फायनली पोचलो आता आम्ही माहेर घरी. इथून टेम्पो चालू होतं ना सगळं आपलं. कुठून घेऊ? हां इथून आपला येऊ सरळ रस्ता एवढं. तर मित्रांनो पोचलो आता आपण माहेर घरी. समोरच चेतना ताई कसं वाटतंय? नंबर भाई मला ऐकर सो गाईज आमच्या इकडे झल्लोस आहे झल्लोस. तुम्ही पण या बघायला माहेरचा झल्लोस. ते स्पीकर ठेवला तिने. दादा कसं वाटतंय? एक नंबर. यावर्षी या वर्षीचं काम एक नंबर आहे. आम्ही दरवर्षी इनोक घेऊन येतो. इनोक युनिक युनिक
हा, बरोबर. दरवर्षी घेऊन येतो आम्ही आणि या वर्षी पण युनिकच आहे. तुम्ही या बघा, तुम्हाला समजत. बघा मित्रांनो, इथे कलिंगड वगैरे सगळा कापलाय, बाकीचे पण आहेत. आहे. तर मित्रांनो, आता आपण आला आपल्या निलयाच्या झोपड्यामध्ये. निलयाचा कुठे तुमचा प्लॉट? जो आमचा प्लॉट आहे हे पूर्ण अंडा का कसं वाटतं यावर्षी? मस्त. गरमी आहे? गरमी नाही नॉर्मल कमी आहे ना गरमी? घाटा साईड त्यामुळे थोडी इथे कमी गरमी आहे. कमी आहे. काय झालं का जेवण? आजी ही माझी वाईफ बसली इथे. स्वतः गेला. हे नामदेवाडी फॅमिली, हे बाला पुरी नामदेवाडी फॅमिली. मला ऐकर ऐका हे बघ. मना बघून करापला तो. चल चल. हे भाऊ काय बोलताय? 3 दिवस राडा आहे. राडा 3 दिवस. फक्त सुरुवात आहे अजून. आज सुरुवात आहे. चल नाही आता आलो. मजा करतो बाबा हरकी. दत्ता का काय कसं काय वाटतं यावर्षी? मग मजेत एकदम भारी चाललं. आमची माणसं बसलेली आहेत. 3 गायवले आमचे. झालं जेवण वगैरे झालं? कोलबी बिर्याणी बनवली होती. अच्छा, आरामशीर जेवलो. ओके. खाल्लं पिल्लं एकदम मजा आहे. मजाशीर. बाय बघ. एकदम पंचलोकांच्या आवून बरं, चांगली सोय केली पंच लोकांनी. एकदम भारी पंचलोकांची. काय जेवायला काय केलं मग? बिर्याणी कोलबीची, अजून न्यूटनचा निसोड, चार मासा फ्राय आणि गोलीचा निसोड. संपला पण आता सगळा. काय मला भेटला नाही जा. हे बघ, हे मला ऐकर. पोरं आपण आलोय आपल्या आत्याच्या झोपड्यामध्ये. आत्या, इथं प्लॉट भेटला का तुम्हाला? ए आता काय जेवण केलंस? जेवण झालं तुझ्याकडे? बाबू काय आहे? कोलबीची बिर्याणी. इथं झालं का जेवण? माधुरी काय आहे? बिर्याणी कोलबीची. मला चिकन मटन लागते. तुला काय लागते आता? आम्ही डाळ भात खाल्ला. बिड्ड्याची भाजी, वाटाण्याची. कोमल. कोमल बिर्याणी खाल्ली. आपले किरण पवार साहेब भेटलेत. भाऊ भेटला आपल्याला. भाऊ येणार. आपला झोपडा कुठं आहे? कुठं? चल भाऊ. चला यार, पनवेलकरांची मनाची पालखी भावा. असं वाटतं भाऊ यावर्षी. एक नंबर. आपला नाद कोणी करायचा नाही. हां पनवेलकरांची मनाची पालखी. हां नाद केला पण वाया नाही केला. बरोबर. कळलं का भाऊ? आम्ही आयलो थांब. तर मित्रांनो, आता आपण आलो आपल्या संकेत मामाच्या झोपड्यात. संकेत मामा मग कोण झाला? मला माहिती काय. हां, पनवेलची मानाची पालखी. तू कोण झाला माझा? कसं वाटतं यावर्षी? यावर्षी म्हणजे आमची गायवारी ती पालखी फिरली ना, ते आमचे मनासारखी. आणि आमच्या पनवेल कोल्हाड्याला एवढी हौस आवडी आली. पब्लिक होती. एवढी रस्त्याचे पब्लिक होती का उरणपासून तर कल्याण शिलपाटेपर्यंत पब्लिक आली होती. आणि या आपला कारपारा सगळी पूर्ण ठाण्यामधली जास्त पब्लिक आली. ठाण्यामधनं जास्ती पब्लिक आली होती. आणि एवढा आम्ही जल्लोष केला का आमच्या महिला, लेडीज, पोरी 101 मॅचिंगचे असे सजले होते स्वतःच्या खर्चाने. आणि एवढी मजा केली ना का असा कधीच ना एवढी मजा आली. पण एक नंबर का ड्रायव्हरी मजा आली आमच्या पालखीला. आणि आमची ट्रेलर आत्ता संपला आपला रविवारी. आणि आता मेन पिक्चर आजपासून चालू मेन होणार आहे. पिक्चर आतून चालू होईल. आणि एक नंबर अजून वरती डोंगरावरती मजा येईल. मेन जल्लोष आपला डोंगरावरती. आणि तर मित्रांनो, आता आपण जेवण वगैरे झालेलं आहे आपला. आणि आता आपण आलो आपल्या मितेश दादाच्या झोपड्यामध्ये. नितेश दादाची पर्सनॅलिटी. महेंद्र आणि आता पण आहेत. आणि आता नारळ बसले तिथे. आपल्या मितेशचा मुलगा उघडतील का तिची का जो उठल तो? सेम मितेश आज बघला आला मी. आणि आपल्या महेंद्राची मुलगी ही जागे. बाकी झालं जेवण? हा झालं, आता जेवलो. अच्छा. मित्रांनो, बाकी सगळे आहेत इथे फॅमिली. कसं वाटतं यावर्षी? मग
यावर्षी जोरात आहे. जोरात आहे ना. मित्रांचा जायवल आहे. गेल्या वर्षी आम किधर ते, आज मित्रेस तू किधर आहे. संसारी माणूस झाला. हा मग तेच मित्याच्या मुलाचं जायवाल आहे. मित्याचं जायवाल नाही. मित्याचं जायवाल 1998ला आपलं सेम जायवाल झालं ना मितेश. 98 त्याच्या 98 वरून डायरेक्ट आता थेट किती वर्ष झाले? 98 बोलला तर 26 26 वर्षानंतर आमचा 26 पहिला आम्ही आनंदामध्ये होतो. क्या बात आहे. मस्त खूप छान. पूर्ण फॅमिली सोबत. मित्रांनो ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा. वेदू भाई पण वेदू भाई ऐकर केसा बघ. हे झालं का जेवण मामी झालं जेवण काय जेवण झालं. आमटी, मिरच्या, अच्छे. भजी, कांदा भजी. काय काय खाणार मग खरंच बघ ना तव्यावर. माहितीये का आई तुझ्या पाय आपल्या मित्रांनो पहिला सबस्क्रायबर आहे. हे काय खात मॅगी. भोकर बाका मोठा आणलाय. ए मिसल पोहोचवण्याचे मामा झालं जेवण. तंदुरी एवढं आणलं आई यायला लागेल. तंदुरी करली. आता आपण आलोय. मोनिका ताई काय काय पडायला गेलंय. बाबा बाबा सुरमईच्या बोट्यात चालले बघा मित्रांनो. किंवा माहोल बघा आपल्या कारल्याचा आणि इथे असं सुरमईच्या बोट्या. क्या बात आहे. वा वा. आणि आपला अंकुश दादा आहे तिथे. अंकुश दादा गणेश दादा नमस्कार. ये बाबा ये. काय मग आपला कसं प्लॅनिंग आहे यावर्षी पनवेल कोलीवाडा मानाची पालखी. नंबर प्लॅनिंग झालेलं आहे. 1 नंबर झालेला आहे. आणि डोंगरावरती कसा काय आपला उद्याचा 1 नंबर होईल. एवढं पण सांगतो. काय आहे का एकच नंबर दुसरा आपल्या गावातली पालखी पण खूप छान झाली. 1 नंबर झाली ती गावातली पालखी. गावात उभं राहिलं जागा नाही. 1 नंबर झाली. मामा हाँ बाप बाप होता है, बेटा बेटा होता है. कडक कडक. ध्यान में रख. जवळ हे आजचा आपला ट्रस्ट बघून जाम जण घाबरलं पण. ट्रस्ट का अख्खी दिवाळी करील माहिती नाही. पनवेलकरांच्या नादी लागूच नाही. कृष्ण आता झालं जेवण. मी काय बोलतोय जेवण झालेलं आहे बाबा. बोल हे आमची शान आहे. हा बरोबर आहे. ऐकून एक नंबर जो असतो ना आपले मित्र वगैरे भुगतात ना का आमचाच नाद करायचा नाही. अरे पण नाद आहे ना करता कधी करायचं नाही. नाही बरोबर आहे. आज अंकुश भले भले थकलं नाद करून. हा काय करतात मला एकच करते आई माऊली 1 किलो माऊली बस. पण रसा आम्ही खाऊ. मोठे आम्ही गाव. मामा काय झालं जेवण. नालायची कवर तुम्ही का नालायची कवर तुम्ही का आता मी काय बोलते रजारी मध्ये माते की जेवून घ्या जेवण थंड होईल. हाय कर. झालं जेवण. जेवण झालं दुपारी जेवलं झोपलो उठलो. अरे मग येते मी परत. आमच्या पनवेल सरांकर की कोणची मजा येणार नाही. एक्का दिसला त्या रविवारी दिसला आपल्या ड्रायव्हर गावात. दिसला ना भाई. अजून काय काय अरे, बाकी. अजून बाकी आहे. बरोबर आणि शिल्लक राहिलेलं अजून कुठं डोंगरावरती. डोंगरावरती तिथं अजून शिल्लक आहे. परफेक्ट. हा एक्का पनवेलचा एक्का. मित्रांनो काय काय केलं बघा आता जेवायला. खिचडी आज भाजी. अच्छा नाही मित्रांनो तुम्ही ब्लॉग बघितला असेल आपला पाक्यादा आणि आम्ही पाच जोड पण आहे. 5 जोड मी उपास झालेला. आमची भावना ते वगैरे झाले नाही. त्यांच्या आज उपास होता नाही बघा तुमचा. अच्छा म्हणजे उद्या तुम्ही खाऊ शकता. बघा मित्रांनो किती डेडिकेशन आहे. किती दिवस 21 दिवसाचा उपास होता. काय मच्छी मटण काहीच नाही खायचं. चल नाही जेवतो. तर मित्रांनो आपण आलोय आता आपल्या काकीच्या झोपड्यामध्ये. मामा कुठे गेले. काका मामा कुठे गेले. मामा जेव्हा झोपले काका येते. मला ऐकर
काकी काय संध्याकाळी मेनू काय मग? कार मासा अजून बा 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 बा. मला ऐकर जेवायला ये मामा बोल जेवला तू काका मित्रांनो आता आपले बालकृष्ण आहे का आलेत आणि बालकृष्ण आहे का ते दुकान बघा तुम्ही गेल्या वर्षी कारल्याचा ब्लॉग बघितला असेल. बालकृष्ण आहे का काय मग आपलं यावर्षी पालखी आपली किती हजार लोक आहेत आपले? कमीत कमी आपल्या पनवेल कोलीवाडीची चवीची पालखी मानाची आज 8 वाजता निघणार आहे. मावलगाव कोलीवाड्यामध्ये प्रसिद्ध आहे आणि कमीत कमी 40 ते 80 हजार लोक येतील. ओके आज 8 वाजता आपण मित्रांनो आपल्या अरुण दादाचं झोपडा पण आलो होता. ते काय झाल्या का भाकऱ्यांची तयारी? भाकऱ्यांची तयारी चालू मित्रांनो. जगन काका झोपले. अरुण कुठे आहे आमचा? कोण आहे? हा आलो. जेवलीस? काय खाल्ला? मटन काय? मित्रांनो विनंती जेवलीस? वेदांती ना यार सॉरी. जेवलीस का? काय केलं मग? काय केलं? डेरी चाललं कुठं हो? मित्रांनो आता आपण चाललोय आपले पालखीजवळ चाललोय. मितेश कुठे चाललोय आपण आता? आम्ही देवळात चाललोय. देवळात चाललोय पहिले नंतर पालखीत चाललोय. येस पालखीमध्ये नंतर जाणार होतो आम्ही आणि छामचा आवाज देतात मागशी विंगशी जरा मितेश नंतर फिरायला लागेल ना तिथं. जेवले का? काय होतं जेवायला? बाबा बाबा गेल्या वर्षी ब्लॉग मध्ये काहीतरी वेगळं बघायला भेटले का? आज चिकनचा समोसा येईन संध्याकाळी. तयारी कुठपर्यंत झाली मग? आता कोबी कापतोय, चिकन यायचं बाकी आहे. चिकन यायचं बाकी आहे. मग नंतर चिकन आलं. हा, चालेल. बर्गर केले ते काय बोलतेस? गेल्या वर्षी काहीतरी सँडविच काहीतरी होते ना मला आठवलं लगेच. दरवर्षी येतो वाटतं खायला. अरे मग गेल्या वर्षी पण आलेलं विचार. एक आयटम मित्रांनो हे बाला ऐकर गुड्डा ऐक ऐक बाला आता मी ते करेल बघा मी कशा करते मम्मी बाय आय एम कमिंग. मित्रांनो आता मला आलं आपल्या चांगल्या झोपड्यामध्ये पम्मी बाय त्यांच्या झोपड्यामध्ये आणि आपला धीरज भोईर ब्लॉग्स. धीरज भोईर आजपासून सुरू होणार आपल्या पालखी उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना. काही कसं वाटतंय मग यावेळेला? यावेळेस खूप एक्साइटमेंट आहे मला आणि जोश पण खूप आहे. हे एकदम आता आम्ही आता ज्यावेळेला गाडी टाकली ना आतमध्ये तर एकदम आम्हाला शॉकिंग वाटलं सगळं. हे आपला ट्रस्ट वगैरे काल बघून शॉक झालो का काय आणलंय. म्हणजे बाकीचे लोक स्वप्नात पण विचार करू शकतात. झालं जेवण? काय होतं जेवायला? आम्हाला घे आजीला घे संध्याकाळी जेवण ना आला अजून. संध्याकाळी जेवणाची तयारी झाली काय मी त्या जेवण काय होता? कोलबीची बिर्याणी केलती हा चकल्याचा रिसोट तारमा मच्छी फ्राय. सुका नाही केलं तुम्ही? जक्का तका जाता सुका दिसतं मला. संध्याकाळी काय मेनू मग? संध्याकाळी काय सूप आहे. ठीक आहे तयारी चालू आहे ना. हे काय शिरा? शिरा वाटला चालू आहे मित्रांनो. आंब्याचा शिरा तुला झोपलाय? नाही आजी झालं का जेवण? असं कर आजी झालं जेवण? जेवले? कसं वाटतं? बरं वाटतंय ना कारल्याला? किती कारला असेल तुमचा ह्यो? जवळ जवळ मला वाटतं 60 वर्ष म्हणजे 30-40 वाला तरी 30-35 पावा असेल असं वाटतं. जास्ती गायवालाची मोर्शी मग आम्हाला कधी किती असेल? 25 असेल 50. ही दही पिल्याने बोबडी बोलते बघ. 50 म्हणजे 30-1 वर्ष जास्त झालं असतील ना. 30 ना जास्त झालं असतील. 40-50 वर्षाचे. बघा मित्रांनो इथं
माणसाचा हल्ली भरोसा नाही आणि किती तुमची पण- मुंगवाजी असताना आजूची आई आजूची आई समजला किती वर्ष झालं सांभाळ का 40 पाऊल झालं म्हणजे आता कॅन्सर वय 65 60 पकडला तरी 30-32 पाऊल झालंच असते नाही नको कसं वाटतं मग कारलेला चांगला वाटत गरमी आहे का नाही गरमी पण आहे एन्जॉय पण आहे ना एन्जॉय पण आणि मित्रांनो बघितलं तुम्ही करण मला ऐकर मित्रांनो बघता तुम्ही तयारी आपली आणि तुम्हाला समोर दाखवतो ट्विस्ट समथिंग न्यू बघा ट्रस्ट लावले ट्रस्टची तयारी पण फुल जोरात चालू आहे जाम पेवर मेहनत करतात पोरं तर परवा झाली अर्धी पालखीत आले त्याच्या रातची आली आणि पोरांची तयारी पण फुल जोरात चालू आहे शिव बोला आई माऊलीचा मित्रांनो बघा इथं तयारी चालू आहे जमा आठवण काढली काय बोलतो सारे मी ब्लॉग मध्ये बोलू म्हणून म्हणजे वैशिष्ट्य असं म्हणजे जे आपण देवीला शालू घालतो ना हा. तर ते खास बनारस वरून येतात क्या बात आहे तेच मी आता बोलत होतो बोलू अच्छा सांगू बोलू आमच्या देवीचा पक्की थंडी वाजते ना हो जाम थंडी आहे इथे बघला ना आम्ही किती छत्र्या वापरले थंडी मुलं तेच ना आमच्या आई देवीचा जाम सत्व आहे आम्हाला आमच्या महेश मामाला घ्या महेश एक दिवशी आमच्या देवला जवळ गुलाल आणला होता ना तर आम्हाला वाट आमच्या घरापर्यंत आम्हाला वास येत होता गुलाराचा काय बोलतो साक्षात मला तर आला माझ्या बाजूला बसलेला ना तिला पण गुलाराचा वासा आणि बाजूला बघतो कोण हालमुलगा उडवतोय का तिथं कोणच नव्हता म्हणजे एक प्रकारचा चमत्कार चमत्कार आणि त्याच्या आदल्या दिवशी जेव्हा चमत्कार दाखवला आम्हाला घुंगरूंचा आम्ही त्याच्या विश्वास न ठेवला अच्छा घुंगरूचा आवाज सर्वांना यायचा तो आम्हाला पण आला आम्हाला वाटलं चिमण्यांचा आवाज असेल पण तो होता घुंगरूंचा आवाज तर आम्ही अविश्वास केला मग दुसऱ्या दिवशी आम्हाला देवीने त्या गुलालाचा अनुभव दाखवला काय बात हे घे शिरा का महिनाभर आमच्या देवीचा या आम्हाला गोष्टीवरती तोंड गोड करा सगळ्यांनी हे गोर करा गोर हे आमरस आहे आमरस आहे गोरस नाही घे 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 पक्का पक्का खाते औसा औसा खा अरे का हे ज्या आशीर्वाद- तोंड गोड करा कारल्याला आलो आपण आपला मान आहे यावर्षी हा सोयरी पनवेल कोळीवाडा जल्लोष पुराडा शिव झाली तुझी तयारी कुठपर्यंत झाली चालूच आहे आता एक दीड तासामध्ये होईलच रेडी होईल ना मित्रांनो येस अरुण आलो येतो हे आंबा ये घे नका ते नको नंतर आंबा बोलतील मला बी आंबा बोलतात आलो 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 2 मिनिटं आलो 2 मिनिटं सध्या का कसं वाटते यावर्षी आपला मान आहे 2026 ला बाबा एक नंबर वाटला पोरं पण जाम मेहनत या करतात. वर्षी तर जल्लोष वेगळाच आहे आपला बरोबर छान एकदम जबरदस्त रविवारी पण आपला कार्यक्रम खूप छान चांगला झाला. चांगला फरक आकाश कसा आला कार्यक्रम हा कार्यक्रम झाला चांगला पण हा आणि कसं वाटतं यावर्षी खूप छान आहे आयोजन जबरदस्त आयोजन केलंय आणि मित्रांनो बघता पोरं पालखीची तयारी पण खूप जोरात चालू आहे बघा यावर्षी आमची थीम आहे आज होईल 2 बहिणींची भेट म्हणजे आमची दरीमारी आई आणि एकवीर आई दरीमारी आई एकवीर आईला भेटायला दर 2 वर्षातनं येते आम्ही मानाची पालखी घेऊन आम्ही दरीमारी आईला घेऊन येतो विलास कशी चालू आहे तयारी एक नंबर संध्याकाळी फक्त हा बात आहे येस संध्याकाळी बघू मित्रांनो संध्याकाळी खूप मजा आहे मित्रांनो आपल्या चालू आहे तयारी समोर ट्रस्ट आपला गणपत पण कसं मेहनत करते गणपत ऐकर कसा आहे आपला यावर्षी रोनित बा झाली तयारी झाले आणि काय ए मित्रांनो फुल तयारी चालू आहे आपल्या पोरांची आणि हे बघा काय 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 रोज शो आपला प्लॅन झाला फायर शो अरे वा तयारी चालू आहे पुढे मामा मामा कशा प्रकारची तयारी चालू आहे आता आपली आपल्याला थोडा आता फायर वर्क करायचं आहे संध्याकाळी पालखीला पालखी निघताना वेळी आपली इथं निघाला तर इथं एक शो होईल हां एक मेडल लावेल आणि देवळाच्या मागावर देवळाच्या मागे ओके जसं गेल्या वर्षी पण झाला होता वरती त्याच्यामध्ये माइन्स आहेत कॉमेट आहेत एरियल शॉट आहेत सगळे काय बात आहे मित्रांनो फुल जोरात तयारी चालू आहे
आणि मामा साधारणतः आपली किती वाजता निघेल पालखी आता? एक 7:30चा टाइम दिलेला पण 8 वाजता 7:30. निघाल. ओके 8 वाजता. ओके. जसं जसं काढू होते तशी आपली तयारी संपूर्ण होईल आणि पालखी आपण काढू 8 वाजता वगैरे. एवढ्यातला वंडर बॉय दर्शन शेलार, मितेश सेकंड वंडर बॉय मितेश आकाश तारेकर नाही बाबा बाबा हे काय आणलं ये आपले स्पीड गन पनवेल कोलवाड्याचे स्पीड गन. थँक्यू यज्ञेश भगत ऑल्सो स्पीड गन आवर फेवरेट प्लेअर. थँक्यू. तो हा अनिकेतचा पार्टनर सुभद्रा मंडप 11 बरोबर. सुभद्रा डेकोरेशन 11 मध्ये सेमी फायनल मध्ये येऊन आम्ही माती खाल्ली आहे ऍक्च्युली दोघांनी. काका झाला प्रवास सुखाचा? ट्रॅफिक लागली ओके. भाऊजी काय बोलता कसं वाटतं आपल्या समोर काय आयोजन? तो बघ रस बीस लावले एकदम ठीक आहे. जवळ जाऊन बघा समजेल. येस मित्रांनो आता आपण कुठे चाललो आणि काय देवलान चाललो का नाही? पहिले पायापूर्व आपण घेऊ काल भैरूच्या मंदिरात. हा आपल्या आईचे छोटे बंधू काय बरं चालले आता अनिकेतला बघू शकतो तुम्ही. कुठे हे पोलीस आले तुम्ही नक्कीच चॅनलला लाईक करा, फॉलो करा आणि ऑल्सो शेअर करा. अरुण तयारी चालू आहे ना? फुल तयारी जोरात. मस्त. चलो क्या बात आहे. श्रवण भाई ओके झालं का जेवण? हॉटेल मित्रांनो आता आलो आपण. बाबू हाणलाय बघ मित्रांनो. यो माहेर घरचा आपला देऊल. ए नांगोडा म्हणजे पैसे राहिला परत सुनील दादा झालं का जेवण तुमचं? कसं वाटतं मग यावर्षी? भेटूया कम्प्लीट. ही जागा लक्षात ठेवा. 7 वाजता. Yes. संतोष कसं वाटतं यावर्षी? मजा चालू आहे ना एकदम फुल जल्लोष राडा संध्याकाळी? 2 वाजता चालू बसले आपले पोरं. आता आवडं आपण मंदिरात जातात तिथं चार्जिंग जातात तिथं चार्जिंग आयफोन आहे समजते माहिती ना तुला आयफोन आहे. मी पण येईल थांब 15 मिनिट कट होईल. मित्रांनो आता आपण आलो आहे दर्शन करून आलो आता आणि सरगा ग्रुपचे 2 मेंबर आपल्यासोबत 3 आहेत का? ओके बाकीचे काय चालले कुठं आता? नियोजन बघतो कसं काय संध्याकाळचं अजून. आणि रविवारी लुक भारी केलं तुम्ही एकदम. आय लाईक. येस खूप छान. आणि मग आज काय नवीन? आज काय ना आपल्या गावकीची मॅचिंग आहे आज. अच्छा घालायची तेच. आणि काय वेगळा दुसरा वेगळा तुमच्याकडे सारखा ग्रुप कसा वेगळे काहीतरी याच्याने ओळखलं? नवरात्रीला बघतो. नवरात्रीला किती टाइम आहे काहीतरी वेगळा का? पण काहीतरी होईल. गणपती आहे पण आता जल्लोष मात्र आपण कुठं करता जास्त कारले आपल्याला का? बरोबर. ती कोणची? हो काय? गबरू पेलवान आहे. काय बोल? गबरू पेलवान आहे. गबरू पेलवान. सिद्धी मी आज रात्री काय फुल धमाल ना? मग फुल धमाल. कोणाचा कॅमेरा गेला? वेलकम. सरगा ग्रुप काय वेगळ्या अंदाजमध्ये बघायला भेटेल ना? थँक्यू. गावात लोक 1 नंबर होतो. मानव ब्लॉग घेऊ दे. खूप छान. सगळ्यात भारी. माझे जर मार्क असतात ना तुम्हाला जास्त वाटतं. मित्रांनो आपला समर भाई झाली तयारी आपली फुल? झाली तयारी. भावाल आहे ना आजची. आपला प्रणव भाई आपल्याला भेटलाय आत्ता जस्ट झालंय आपण. प्रणव काय म्हणतो? आज रात्री डायरेक्ट वाट लावून टाकू. वाट एकदम फुल पनवेल कोलवाडा. तिथं कारण की आज आपल्या जरीमध्ये यायची भेट आहे एकविरा देवीला. बाकी पण आले. काय माऊलीचा
जरा चहा वगैरे नाश्ता वगैरे घेतो ना चालेल पाहिजे. आता आपली गँग चालले चहा पिवाला राय माऊलीचा पोरं आपले काम करतात वरती राय माऊलीचा बाबा स्पेशल माणसं आहे गाडी करून दादा नको थंड आपले पोरं का थंड भेटा हे बाला एका कोपऱ्यात मित्रांनो आपल्या समोर पालखी आली आपल्या कल्याण भोईवाड्याची लजारी मारी माते की एकविरा माते की चला बघूया.
आपले कोळी सर्व कोळी बंधू आहेत. तर कसं वाटतं दादा यावर्षी आपल्या झरीमध्ये यायची एकविराईची पालखी सोहळा आहे आणि उद्या पालखी आहे. तुमची पदयात्रा कशा प्रकारे कसं नियोजन आहे पुढचं तुमचं? फक्त आईची कृपा, बाकी नियोजन तीच करून घेते. किती दिवस झालं तुम्ही चालत येता? 3 दिवसाची यात्रा असते. या. एकदम सुप्रसिद्ध गाणं झरीमध्ये यायचं गाजतेच होला. तुम्ही बघितलं असेल यूट्यूबच्या माध्यमातून. तो गाणं सगळ्या ताई लोक गाणार आहे. तुम्ही तुमचं गाव कुठला पहिली साखर कोलीवाडा. आमचं भाऊजी तुमच्या गावात. अरे वा हे आता ताई आपलं गाणं बोलणार आहे. पहिलं आई माऊलीचा आई तुझे पालखीला थँक्यू. आपली यावर्षीची थीम आज होईल 2 बहिणींची भेट. म्हणजे 2 बहिणींच्या भेटीसाठी आज आम्ही इथे कारला सोला आमचा जो पूर्ण कार्यक्रम चालू आहे. परवाच्या दिवशी रविवारी मोठी मानाची पालखी आमची निघली पनवेल कोलीवाड्यांची. आणि उद्या आमच्या एकविराईचा सोहळा म्हणजे एकविराईची पालखी उद्या आहे. आणि आज आमची बहिणीजवळची पालखी माहेरघरची पालखी आज आहे. आज माहेर घरा पालखी फिरेल. आणि ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. नाही तर मागचा चेहरा पण घ्या जरा. इथे घे याला घ्या आपल्याला घ्या त्याला घे. एकच बादशाह जाणार तर माही. यांना कसं वाटतं यावर्षी? मस्त मजा एकदम बेस्ट ना. एकदम बेस्ट. ठीक आहे. बघा राडा आहे राडा फोन ट्रस्ट बघा ट्रस्ट. आपली तयारी इकडे झालेली आहे. आपल्या मानाची पालखी आज बहिणीची पालखी संध्याकाळी 7:00 लग्न निघेल. पूर्ण तुम्ही सगळं सिस्टम बघू शकता. त्याच्यात आमच्या सगळ्या पोरांनी जाम मेहनत केली यासाठी. 4 महिने झाला. डेकोरेशनचं जो कार्य असते डेकोरेशनसाठी काही पोरं आहे जवळजवळ 6 ते 7 महिने आधीपासून त्यांनी चालू असतो. दादा यावर्षी काय आपला अनुभव? एक आपली जयमरी आहे आणि एक वीर आहे. त्यांच्या दोघांची भेट होणार उद्या 25 तारखेला कारले काढावरती. आणि ती भेट असे असणार आहे आणि 2026 तो मोठा एक महा इव्हेंट असणार आहे. अविस्मरणीय इव्हेंट असणार आहे. आता तुम्हाला इव्हेंट जो 2026ला बघायला भेटणार नाही तो कुठंच नाही भेटणार बघायला. आणि मोठा इव्हेंट असणार आहे 2026चा पनवेल कोलीवाड्याची मानाची पालखी 2 बहिणीची भेट. मोठा इव्हेंट असणार पनवेल कोलीवाड्याच्या मानाच्या पालखीचा विजय असो.
चला मित्रांनो, ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा. अजून अशी धम्माल एकदम जल्लोष पुढे होणार आहे ब्लॉग मध्ये. कुठे अर्षद वाटाणा भेटला. गुड गुड. तर मित्रांनो फटाके बघा तुम्ही. एक्सक्यूज मी, तोंड बघ. एक्सक्यूज मी. बघा मित्रांनो, फटाक्याची फुल तयारी चालू आहे. इथं आपला जो होणार आहे. यो ग्रुप आहे, यो ग्रुप लक्षात ठेवा तुम्ही. डोंगरावर काय आहे शंभू? दणका दणका म्हणजे असं असं दणका कसं आपला इसका करून असते. जाम मोठा दणका आहे. दोन नाही ए, तोंड आमल्या हा आलो लोक 2 ते 3 घेतात, आम्ही डायरेक्ट 25 घेतो. आजच्या गावाने बघ काय बात आहे मित्रांनो. हे बघ काय काय एकदम जल्लोष. अरे पण मी आवरा पाटांगराव झुलला किती बोलतो म्हणजे नाही नाही पाटांगर पोट्टीन दुल्ला आहे. दुल्ला लोक बरोबर पाटांगराची दुल्ला नाही निघणार. आमलेट पाव ए सँडविच काय काय तयारी केलीस मला सांग. मोठा विषय आहे. विषयाला मित्रांनो मी तुम्हाला एक गोष्ट सांगते. मला डोल्या निसं खूप ते मला वाटतं iPhone 17 आहे. अशी बघते व्ह्यू आहे नाही 17 वाटलं मला. शेट संतोष शेट आहे. संतोष झाली का तयारी? संतोष काय काय केलं प्लॅनिंग उद्याचं? मित्रांनो फटाक्याची तयारी चालू आहे. संतोषनी जबरदस्त प्लॅनिंग. मित्रांनो बघा काय जेवायला काय आहे? बाबा जेवायला चिमुरांचा कांजा आहे, चाकण्याला खंबा आहे, चाकण्याला खंबा आहे? चिमुरांचा कांजा आहे, नूडल्स आणि पापलेट आहे. पक्की तयारी चालू आहे जोरात. पापलेट अरुण आमचं काय अर्जुन वाटे वाटे झाले का नाही? किती बाकी आहेत? अर्जुन पापलेट हा आणि खंबा आहे. जो येईल तो पिईल. काय जेवायला गेलंय? कारेलीची भाजी, माठाची भाजी, वाटाण्याचे आमटे, गावाने तर जावा पापड. मित्रांनो कंटिन्यू. मित्रांनो आता आपण आलोय आपल्या प्लॉटवरती म्हणजे आपल्या झोपड्यामध्ये आलोय आणि बाकी सगळे आहेत इथं. रॉजर भाई पण आहे. रॉजर भाई. तर मित्रांनो आपल्या आईचे आपल्या पालखीमध्ये जे मुकुट असतात ते मुकुट बघा इथे सजवण्याचं काम चालू आहे. करुणा सजवते इथं आईचं मुकुट. आजी ए आजी आज काय बोलतो? जेवली? हा जेवली की नाही? जेवली जेवली घे बरं तिथे एवढी अर्जुन या दोघांना घे बघ काला काला झालं बघ. हात काढ तशी तशी घे थोडं हात कसे घ्या. हा आहे दाट काढून गारू हे दुर्गा माता. काय गाईज आता आमचे मुकुट चालले पालखीमध्ये. हा आता थोड्या वेळात नेऊ आम्ही. हे टिवल्या टिवल्या चहा पिते टिवल्या. कोणची गाडी आणि आमचं मुकुट करुणा सजवत असते. करुणा आणि उज्ज्वला पूजा पण तेच करत असतात मंदिरातली. पूजा म्हणजे सर्व त्यांच्या घरातले पुजारीच आहेत. आमच्या घरातले घरी बस ना त्या मुकुट बाप्पाच्या धंदे होतो कोणच्या हातात मुकुट.
मित्रांनो इथं चालू आहे काय काय तयारी चालू आहे आता भाकरी चालू आहे थोडे टायमान पकोडे होते कुठला चिकनचे पकोडे चिकनचा पकोडा अजून दुसरा काय मेन्यू आहे चिंबोऱ्या अजून सुकट भाव पक्का मेन्यू म्हणजे यायला लागेल जेवायला या नक्की या मित्रांनो चालू आहे तयारी चालू आहे बाकी आणि आता आपण मित्रांनो चाललो आता आम्ही चल लागलं मित्रांनो चाललो आता आम्ही आईचे मुकुट आणायला काय पण रेडी पोरं पण आहे सगळी आजा कॉम्प्युटरला कुठे
काम झालं. कोणवाड्याची पालखी आली आपल्या पनवेलचं दोन गाव आहे. दोनकरांची पण पालखी आहे. मयूर वरती कर वरती कर. पनवेलकरांची मोत्याची पालखी बघा मित्रांनो. राय माऊलीचा मित्रांनो आहे काय आता जेवायला चिंबोरी चिंबोरी आणली बघा जित्ती नाल गाबोली गाबोलीवाले आपला मामा बसला तिथं. मामा आजो ऐकर ऐकर असं कर